नमस्कार. उन्हाळा म्हटले की कोशिंबीर ही हवीच. तर आपण आज कोशिंबीर करणार आहोत. त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तोही बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. कोशिंबिरीसाठी लागणारा टोमॅटो जास्त लाल नसावा, तसेच तो जास्त कच्चाही नसावा. यामध्ये एक छोट्या आकाराची काकडीची साल काढून बारीक चिरून घेतलेली आहे. तर ही काकडी पाण्यासकट यामध्ये घालून घेऊया. यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. थोडेसे शेंगदाणेच खरपूस असे भाजून ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत. असा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. ओबडधोबड वाटलेल्या शेंगदाण्याचा कूट कोशिंबिरीमध्ये घातला तर कोशिंबीर खायला खूप छान लागते. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाऊण वाटी ताजं दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. इथे तुम्ही दही कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता. दही या कोशिंबिरीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. कोशिंबीरीला तडका देण्यासाठी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेऊया. थोडासा हिंग घालूया. आता हा तयार झालेला तडका या कोशिंबिरीमध्ये घालून घेऊया. मगाशी मी इथे पाऊण वाटी दही घातलेलं होतं. ते दही जराशी कमी वाटत होतं, म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं दही घातलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे आपली चमचमीत अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये तशी पाहिले तर तोंडाला अजिबातही चव नसते. तर अशा वेळेस अशा प्रकारची कोशिंबीर जेवणामध्ये असेल तर खूप मजा येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.